तुमची ही लाडकी बहीण योजनाचे जर पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की आज म्हणजे 27/8/2026 म्हणजे याच महिन्यातील हप्ता आहे. याच महिन्यातील हप्ता मी जसा GRचा एक 3 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता यूट्यूबला आणि फेसबुकला, तर त्याप्रमाणे 3 ते 4 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा हप्ता डिस्बर्स होईल. फक्त हा जो हप्ता आहे त्याच महिलांचा येणार नाही ज्या महिलांचं आधार लिंक नसेल, बँकेला आधार लिंक नसेल, किंवा काही अशा महिला आहेत त्यांनी त्यांचा फॉर्म भरता वेळेस जो आपण ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये हे आहे की ही जी आता सध्या हे जे पैसे आलेले आहेत हे बघू शकता तुम्ही इथं, तुम्हाला जर दिसत असेल तर याची स्क्रीनशॉट पण लावून देईल मी, एवढं क्लिअर दिसणार नाहीये. हे बघा इथं बघू शकता तुम्ही. आता हा जो हप्ता आहे तो आजच हप्ता डिस्बर्स झालेला आहे. वरती ग्रीन कलरमध्ये बघू शकतात, त्याच्यावर डेट वगैरे पूर्ण आहे. आजचाच हप्ता आहे हा, आणि हा हप्ता जमा झाला आहे आत्ता, म्हणजे चेक 3-4 वाजता हा हप्ता निफ्टद्वारे जमा झालेला आहे. निफ्ट आणि RCMC याचा अर्थ काय आहे की यांचं अकाउंट जे आहे, यांचं अकाउंट आधार कार्डला लिंक असल्यामुळं यांचा हप्ता बरोबर फर्स्ट डे म्हणजे 4 दिवस ही प्रोसेस असते. 4 दिवसामध्ये सगळ्यांचे टप्प्यावाईज हप्ते जमा व्हायला होतात. तर त्याच्यामध्ये ज्यांचं आधारला डायरेक्ट कनेक्ट आहे आणि एकच बँक आहे, भरपूर काही अशा महिला आहेत की त्यांचे 4-4, 5-5 अकाउंट आहेत, त्यामुळे त्यांचे पैसे येत नाहीत, किंवा त्यांचे पैसे ज्या अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे त्या अकाउंटला कदाचित जात असतील. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आधार कार्डला कोणची बँक लिंक आहे ती बँक चेक करा, कारण की आज 27 तारीख आहे. 27/8/2026 आजपासून हप्ता डिस्बर्स होणे चालू झालेले आहे. हाच हप्ता कालपासून डिस्बर्स होणे चालू झालेले आहे. पण भरपूर काही महिला आहेत की त्यांनी आता मागे काही महिलांनी KYC केली होती, त्या महिलांचे 2 महिन्यांचे हप्ते जे पडले नव्हते तर त्यांचे टप्पेवाईज, म्हणजे आता हा जो हप्ता आलेला आहे तो मागच्या महिन्याचा आहे, या महिन्याचा नाही, तो हा हप्ता जो आलेला आहे तो मागच्या महिन्याचा आहे आजचा आलेला. म्हणजेच आता जुलैचा हप्ता सप्टेंबरमध्ये येणार. सप्टेंबरमध्ये 20 ते 30 या तारखेच्या मध्येच तो हप्ता येऊ शकतो, कारण की लाडकी बहीण योजनाचे हे जे पैसे आहेत हे 20 तारखेच्या पुढेच डिस्बर्स होतात. GR निघतो 15 तारखेला किंवा 20 तारखेच्या मध्ये GR निघतो, आणि 5 ते 6 दिवसामध्ये हे पैसे डिस्बर्स व्हायला त्याची प्रोसेस चालू होते. तर ज्यांचे रेग्युलर हप्ते चालू आहेत त्या महिलांनी घाबरून जायचं नाही. त्यांचा हप्ता 1-2 दिवस जरी लेट झालं तरी चालेल, पण 1-2 दिवसांनी त्यांचे हप्ते नक्कीच येणार आहेत. आता इथपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट करू शकतात. यूट्यूबला बघत असताना तर खाली कमेंट करायला आणि आपल्या ह्या चॅनलला यूट्यूबच्या सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण तुम्हाला जी माहिती देतोय त्याचे कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही, किंवा आपले सबस्क्रिप्शनचे पण चार्जेस नाही. तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मी जो व्हिडिओ टाकेल, आपले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात पूर्ण, त्या व्हिडिओची तुम्हाला लिंक येईल आणि प्रॉपर व्हिडिओ बघायला भेटेल. लाडकी बहीण योजनाचे खूप व्हिडिओ येतात, पण आपण जे व्हिडिओ बनवतो ते प्रॉपर व्हिडिओ असतात, आणि तुमचा हप्ता आपण जेव्हा सांगतो GR नुसार त्याच तारखेमध्ये आपले सगळे व्हिडिओ बघा, त्याच तारखेमध्ये हप्ता जमा होतो. आणि दुसऱ्या कुठल्याही योजना असतील तर त्या प्रॉपर आपण योजनाचं माहिती देतो. त्याच्यामुळे सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला जायचं नाही. इथपर्यंत जर आला असता सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आणखी काही महिलांचे प्रश्न येत होते मला, कमेंट मी वाचतो, तर कमेंटमध्ये असे प्रश्न येत आहे की त्यांचे 7-8 महिन्यापासून हप्ता बंद आहे, तर याला काही पर्याय आहे का? तर सध्या याच्यावरती पर्याय एक चालू आहे की जर KYC चालू झाली, आणि KYC चालू झाल्यानंतर ज्या महिलांचे हप्ते बंद झालेत, स्पेशली OBC महिलांचे किंवा मग ओपन महिलांचे, ज्या महिलांचे पात्र असून हप्ते बंद झालेत, त्या महिलांचे KYC द्वारे खरंच जर त्या पात्र होत असतील तर त्यांचे हप्ते परत चालू होऊ शकतात. आता ह्या जो हप्ता आलेला आहे SC ST महिलांचे हप्ते जे आहेत ते पहिले येतात, कारण की हा जो फंड आहे, आता तुम्ही बघू शकता की भरपूर जे सामाजिक न्याय विभाग आहे, सामाजिक न्याय विभागचा फंड जो आहे SC ST महिलांचा, हा फंड इकडे कन्वर्ट केल्यामुळे SC ST महिलांना
हप्ते गव्हर्नमेंट पहिले डिस्बर्स करतं. आणि ह्याही महिन्यात तसं झालेलं आहे. तुम्ही न्यूजला पण बघत असताल की एस टी महिलांचे सामाजिक जे सामाजिक न्याय विभागाकडून जे काही फंड असतात किंवा ज्या काही योजना असतात त्याच्यामधून हा हप्ता वर्ग केलेला आहे. त्याच्यामुळं हा हप्ता लवकर आलेला आहे. धन्यवाद.